नमस्कार मित्रांनो. तर पहलगाम अटॅक झाल्यापासून आपले बरेच सेक्युलर मित्र पावसाळी बेडक्यासारखे बाहेर आलेत, जे म्हणतात वी वॉन्ट पीस, से नो टू वॉर, वेअर इज ह्युमॅनिटी. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इफ इंडिया इज सेक्युलर कंट्री इट्स बिकॉज इट इज हिंदू मेजॉरिटी कंट्री. काय डोक्यात शिरतंय? तर ह्या लोकांना हिंदू सेक्युलरिझमचा अर्थही देखील माहित नाहीये, पण तरीही आपल्याला स्टोऱ्या टाकायच्या आहेत, राईट? तर आपण पहिला अर्थ समजून घेऊयात. जे लोक धर्म आणि अधर्माच्या मधल्यामध्ये असतात ना, ते आहेत सेक्युलर. घर का ना घाट का ही परफेक्ट म्हण आहे त्यांच्यासाठी. आता जेव्हा पहलगाम अटॅक झाला तेव्हा हेच लोकांचे प्रश्न होते की गव्हर्नमेंट कुठे होती, गव्हर्नमेंट काय करते, आणि आता गव्हर्नमेंटने खरंच काहीतरी धाडसी निर्णय घेतला. तेव्हा ह्याच लोकांचे प्रश्न आहेत की गव्हर्नमेंट असं का करते. हे आहेत सेक्युलर हिंदू, जे हिंदू पण आहेत, पण आपल्या हिंदुत्वावर कोणी प्रश्न उठवला जातो, आपल्यावर कुठलं संकट येतं, तेव्हा हेच लोक हिंदू सेक्युलरची पट्टी लावून गांधारी सारखे फिरत असतात. महाभारतामध्ये सुद्धा श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितलंय की जो मनुष्य कधीच कुठल्या पक्षाचा नसतो तो नेहमीच आपल्यासाठी घातक असतो. तर प्लीज हे हिंदू सेक्युलरची पट्टी काढा आणि थोडं विचार करा. माझी एकच विनंती आहे सगळ्यांसाठी, कुठल्याही अशा फालतू पोस्टवरती किंवा कुठल्याही सेलिब्रिटींच्या पोस्टवरती असं इन्फ्लुएन्स होऊ नका. आणि प्लीज हे सेक्युलर हिंदूचं जे तुम्ही काय पसरवताय ते पसरवू नका. आणि खरंच आपल्याला काय करायचंय तर आपण घरी बसून तर काय करू शकत नाही, तर आपण एक गोष्ट नक्की करू शकतो, आपण मनापासून जे आपले आर्म फोर्स तिथे लढतात आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी प्रे करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.